मराठा एकत्र झालाय आता तर मराठा जागा झाला. विखुरला होता का? विखुरला होता या राजकारणीच्या याच्यामुळं. उन्हाला घाबरलेत ना पावसाला घाबरलेत नाही या सरकारला घाबरतील का हो? मराठे दादाच्या रूपात मराठे तुम्हाला दिसतील. मराठ्यांचा आग्यामोळ येत आहे मुंबईच्या दिशेने. सरकारने सावध राहा. वेल्डिंगचा चष्मा आणून देती मुंबईला जाती आरक्षण देऊन येती मुंबईला जाती आरक्षण देऊन येती. पाटील म्हणून आतापर्यंत मिरवलो. आमच्या पहिलं बापजादाकडे भरपूर पैसे होते. म्हणजे 10 किलोमीटर वावर होती. अशी ह्या गावातून रास निघाले की 10 किलोमीटर पर्यंत जमिनी होती आमच्या. पण आम्ही ही मिरवण्यामुळे राहिले आलेल्या पिढीने अगदी बरोबर ठेवलं नाही. त्यामुळे आम्ही गेलो आमच्या आविर्भावात गेलो. त्यामुळे ही पाटीलकी मिरवण्यामुळे आम्हाला त्या काळात आरक्षणाची गरज नव्हती. पण आज वस्तू ती अशी आहे की आमच्यातल्या मुलाला 95% जर परिवार वाढत गेला. आमच्या समाजा पोराला 95% जर मार्क असली तरी ती रोजगार करायला लागतो, रिक्षा चालवायला लागते, गवंड्याच्या हाताखाली जायला लागते. आणि 40% वाली असली IPS अधिकारी ती चांगल्या ठिकाणी नोकरी. खंत याची आहे, दुसरं काय येतो. 2 मिनिटं काय बोलत होतास तू? दादा आमचा विरोध कोणालाच नाही. हे आता जे आलेले आहेत सर्व पक्षातून आलेले आहेत. काय म्हणतो? बोल. फक्त आम्ही पाटलाच्या खातीर इथपर्यंत आलेलो. आम्ही कायदाच पाळणार आहेत. पाटील जसं बोलतात तसंच करणार आहेत. पाटील जे म्हणतील, जो शब्द देतील तो पाळणार आम्ही. आरक्षण आम्हाला आता दादाकडूनच अपेक्षा आहे. या आमच्या राजकारण्याकडून आमच्या अपेक्षा नाहीये. आम्हाला मनोज दादा जरांगे आता जसं म्हणतील तसं. आता कसं काय हे म्हणजे हे कसं बनवलंय? काय बनवलंय हे बघा ना. आता हे दादा आमच्या डोक्यावर आहे. दादा म्हणजे आमचा जीव की प्राण. मराठा समाजाने दादांना आता डोक्यावर घेतलंय. हे सगळं महाराष्ट्रातले जे राजकीय वळवळ करायलेत ना, दादा असं कोणी आता 96 कुळीचा पुळका एका राजकीय नेत्याला आला. 96 कुळीचा पुळका आला त्याला त्यावेळेस 96 कुळी दिसला नाही. दादा म्हणतील तसं. दादाच्या रूपानं सगळ्यांना मराठे दिसलेत. आता सगळ्यांना जात आठवाली. मी 96 कुळी मराठा, मी 92 कुळी मराठ्यामध्ये दुरी निर्माण. विसरलेले का जात? विसरले नसते तर हा समाज असा रानावर पडल्याच नसता. तुम्ही तिकडं विखुरलाय मराठा समाज? विखुरला नाही हो. मराठा एकत्र झालाय आता तर मराठा जागा झाला. विखुरला होता का? विखुरला होता या राजकारणीच्या याच्यामुळं. आता दादाच्या रूपात आम्हाला मराठा समाजाला विरागड सापडलेला आहे. आणि आता जसं दादा मुंबईच्या दिशेने येतील तसं तुम्ही बघा. इथं आता ही तर गर्दी थोडी आहे. या शासनानं किती जरी निदर्शन लावली, किती जरी आमच्यावर कायद्याचा हे केला, तर मराठे ना उन्हाला घाबरलेत ना पावसाला घाबरलेत नाहीत या सरकारला घाबरतील का हो? मराठे दादाच्या रूपात मराठे तुम्हाला दिसतील. मराठ्यांचा आग्यामोळ येत आहे मुंबईच्या दिशेने. सरकारने सावध राहा. सरकारला हात जोडून विनंती आहे. कुठून आलात? मी नांदेडवरून आलोय. काय करता? मी शेती करतोय. शेती आता कोण बघ? शेती कुठं आहे? मी सगळं पाण्याखाली गेली. शेती पाऊस पडला ना काल नांदेडला. काय कर्ज मराठ्यांना कर्जा संदर्भात काही संवाद झाला नाही का सरकार? कर्ज ही आता पूर्ण कर्ज तर सगळा मराठा समाज कर्जबाजारी झालाय. पूर्ण शेती कोण करते? मराठेच करतात. काय धान्य आता सध्या सोयाबीन आणि कापूस. काय भाव आहे? सोयाबीनला 3000 भाव आहे. गेल्या वर्षी 7000 गेला होता. या सरकारने बाहेरून तेल आणलं आणि 3000 वर आणलं. आता भाव कुठे आहे सोयाबीनला? राज्यातल्या शेतकऱ्याच्या मागे पाठबळ देत नाही सरकार असं वाटतं? सरकार कुणाच्याच मागे पाठबळ देत नाही. सरकार त्यांच्या लेकराकडे, जावयाकडे, नातूकड, मुलाकडे ह्यांचंच पाठबळ देते. सरकार शेतकऱ्याचं नाही, कोण्या समाजाचं नाही. घरी कोण कोण असतं? घरी आई आहे, वडील आहेत, लेकरं आहेत लहान लहान. मग आता तिकडे कोण कमवता नाहीये, मग कसं घर चालणार? आयुष्य उठलंय आता. तिथं कमवून काय करणार सा? उद्या लेकरानं जर विचारलं मला शाळेत तुम्ही टाकायचं पप्पा, फीस भरायची, पैसे मागा, पैसेच नाही तर देणार कुठून? फीस कुठून भरणार? त्याचं भविष्य धोक्यात. पेक्षा इथं येऊन मेलेलं बरं. आज आमचा जुन्नरचा भाऊ सतीश देशमुख रस्त्याने येता वारलाय. अजून किती बळी देणार मराठा समाज? सरकार काय झालं त्याला? वारला नाही येते वेळेस. ऍक्च्युली म्हणजे मराठा नेते सभागृहात बसलेले आहेत, त्यांना काय वाटत नाही का समाजाबद्दल? आता काय झालंय, मराठा नेते जे सभागृहात बसलेले आहेत त्यांना सध्या एक रमी खेळायचा नाद लागलेला आहे. आणि सरकारने त्यांची या रमी खेळण्याची प्रॅक्टिस पाहून मुख्यमंत्री फडणवीसनी त्यांना क्रीडा मंत्री हे खातं दिलेलं आहे. आणि आता रमी हा खेळ राज्यस्तरीय होणार आहे असं जवळजवळ अंदाज आहे. तुम्ही खेळता का रमी? आम्हाला काही कळत नाही. आम्ही शेतकऱ्याचे पोरं आहोत.
आम्ही शेतातून काम करता करता जरांगे पाटलांनी एक आवाज दिला, चलो मुंबई, आम्ही मुंबईला निघालो. कुठे आलात, कुठून आलात? आम्ही अहिल्यानगर शेवगाव तालुका. आणि काय शेती करता? शेती आहे. शेतीमध्ये काय किती? शेतीमध्ये कपाशी आहे, पण आमच्या इकडं पाऊस झालेला आहे, त्याच्यामुळे आमच्या काळेटीच्या जमिनी आहेत. त्या कपाशी आज जवळजवळ आमच्या संपलेल्या आहेत. किती म्हणजे किती नुकसान किती झालं? नुकसान म्हणजे आमचं जवळजवळ 70 ते 80% नुकसान आहे. पण या सरकारने पाठीमागे जे विमे भरले होते, 1 रुपयात विमा सरकारने जाहीर केला होता, तो विमाच आम्हाला आतापर्यंत भेटलेला नाही. त्या विम्याच्या योजनेमध्येच घोटाळा झालाय. मग त्या विम्याच्या घोटाळ्यामध्ये ज्यांनी घोटाळा केला त्यांना तर प्रमोशन दिले जातात, त्यांना बढत्या दिल्या जातात. हे असं सरकार आहे. हे गोरगरिबाचं सरकार नसून हे फक्त व्यापाऱ्याचं सरकार आहे. हाकेंबद्दल तुमचं मत काय हो? हाकेबद्दल तुम्ही खूप सुंदर प्रश्न विचारला. त्याबद्दल मी एक आमचे हाके आहेत त्यांच्यासाठी एक सुंदर टाळ्या वाजून सर्वांनी मला साथ द्यायची मित्रांनो. एक गीत. अरे रडू नको लक्ष्मणा, अरे रडू नको लक्ष्मणा, मराठे मुंबईला जाती, मराठे मुंबईला जाती, मुंबईला जाती आरक्षण घेऊन येती, मुंबईला जाती आरक्षण घेऊन येती. लक्ष्मणा, अरे हे मराठे आता मुंबईला जाती, मुंबईला जाऊन आरक्षण घेऊन येती आणि तुला खायला वडापाव आणून देती. मराठे मुंबईला जाती, वडापाव आणून देते, वडापाव आणून देते. ए नवनाथ, अरे नवनाथा रडू नको आता, ए नवनाथा रडू नको आता, मराठे मुंबईला जाती, मराठे मुंबईला जाती आणि मुंबईला जाती आरक्षण घेऊन येती, आरक्षण जाती मुंबई आरक्षण घेऊन येती, तुला खायला भजपाव आणून देती, आणून देती. कलाकार पण आलेत म्हणजे आंदोलनामध्ये? अजून 2 आहेत. बोला बोला. अरे सदावर्ते, अरे सदावर्ते, रडू नको आता, रडू नको आता, मराठे मुंबईला जाती, मुंबईला जाती आरक्षण घेऊन येती, आरक्षण घेऊन येती, तुला पाहिला वेल्डिंगचा चष्मा आणून देती, मराठे मुंबईला जाती. अरे छगना, अरे छगना रडू नको आता, अरे छगना रडू नको आता, मराठे मुंबईला जाती, मराठे मुंबईला जाती, तू टाकलेला खुटा उपटून घेऊन येती, मराठे मुंबईला जाती, मराठे मुंबईला जाती. धन्यवाद. की फडणवीस साहेबांनाच का टार्गेट? फडणवीस साहेब कोणी एका समाजाचे नाही. आम्हाला हे म्हणायचं आहे, गोव्याला जे काल परवा ओबीसीचा मेळावा झाला, तिथे संविधानिक पदावर मुख्यमंत्री असताना जाऊन एका समाजाचा पुळका करून ओबीसी समाजासाठी समर्थन का देऊ शकतात फडणवीस साहेब? तसंच आमच्या मराठ्यांना का समर्थन देऊ शकत नाहीत? गोव्यामध्ये जाऊन जर ओबीसी समाजाला समर्थन देऊ शकतात तर आझाद मैदानामध्ये येऊन आम्हाला मराठ्यांना पण ते देऊन दाखवावं, तेव्हा म्हणू आम्ही की मुख्यमंत्री महाराष्ट्राचा सर्वांसाठी आहे. हा मुख्यमंत्री सर्वांसाठी नाही, हा जातीयवादी मुख्यमंत्री आहे असं आम्ही या ठिकाणी समजा. तुम्ही कुठून आलात? मी छत्रपती संभाजीनगर, ऐतिहासिक शहर आहे.